विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय. महाविकास आघाडीचा सुपडा साफ. 6 जागा आधीच झाल्या होत्या बिनविरोध. नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव. ऑपरेशन गीते अयशस्वी. राजकारणात चर्चा. नाशिक विधान परिषदेच्या निकालावरून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे संतापले. आपला विश्वासघात केल्याची दराडेंची प्रतिक्रिया. महायुतीच्या नेत्यांनी अंधारात ठेवून पराभव केला, दराडेंचा आरोप. नाशिक विधान परिषदेचा निकाल आमच्यासाठीही धक्कादायक. गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया. आमच्या बाजूने कोण उभं राहिलं नाही याची चौकशी करणार महाजनांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद विकोपाला. मिलिंद नार्वेकर भास्कर जाधव यांच्यातला वाद चव्हाट्यावर. वर्धापनदिनी भास्कर जाधवांनी कोण आहे नार्वेकर अशा आशयाच्या वक्तव्यावरून तयार झाला वाद. आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. 3 आठवडे चालणार कामकाज. ऑपरेशन टायगर दुष्काळाचं सावट. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. ऑपरेशन टायगर आज पूर्ण होणार असल्याची माहिती. ठाकरे सेनेच्या फुटीर खासदारांनी ओम बिर्ला यांना दिलेलं पत्र आणि खासदार भेटल्याचे फोटो आज समोर येण्याची शक्यता. खासदारांनी दिलेल्या पत्राला आजच मान्यता मिळणार असल्याची माहिती. खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याची ओमराजेंची माहिती. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांची अखेर घोषणा. मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी. दादर, सायन, लोअर परेल परिसरात पावसाची हजेरी. वरळी परिसरात पहिल्याच पावसात तुंबलं पाणी. नवी मुंबईतही मध्यरात्रीपासून पावसाच्या सरी. तब्बल 16 दिवस खळलेला मान्सून राज्यात सक्रिय. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणपट्टी परिसरात मान्सून पूर्वसरी. बेस्टच्या 12 संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप 3 दिवसांनी मागे. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना 3,000 तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना 2,000 रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचे निर्देश. एनआयएच्या आरोपपत्रातून पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती. टुरिस्ट गाईडनं दहशतवाद्यांना आधीच पाहिलं होतं, परंतु सुरक्षा यंत्रणांना माहिती न दिल्यामुळे 26 निष्पाप लोकांचा बळी. अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा फिसकटली. ट्रम्प यांनी चर्चेदरम्यान धमकी दिल्यानं इराणचं शिष्टमंडळ चर्चेतून बाहेर. तेल ऊर्जा संकट गडद होण्याची भीती.